मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत विकसित होत असलेल्या पनवेल रेल्वे स्थानकाचा पाहणी दौरा केला। या पाहणी दरम्यान खासदार बारणे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत पनवेल रेल्वे स्थानकातील सुरू असलेल्या विकासकामांची सविस्तर माहिती घेतली। स्थानकातील प्रवासी सुविधा, प्लॅटफॉर्म व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षा, प्रवेशद्वारे, पार्किंग आणि भविष्यातील प्रवासी वाहतूक लक्षात घेऊन करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला। तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला पनवेल रेल्वे स्थानकाशी रेल्वे मार्गाने जोडण्यासाठीची मागणी केली असल्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले। पनवेल ते कर्जत या नवीन रेल्वे मार्गिकेची पाहणी मी आज या ठिकाणी करण्यासाठी पनवेलपासून सुरुवात करतोय। आपण पाहिलं असेल याही अगोदर 2 वेळा ज्यावेळेस हे कामाला मंजुरी मिळाली होती, पनवेल रेल्वे स्टेशनचं विस्तारीकरण होत असताना त्याच्या 2 वेळा मी अगोदर देखील येऊन पाहणी केली होती आणि आज तिसऱ्यांदा येतो। त्याच्या अगोदर मी रेल्वेच्या या एरियामध्ये असणाऱ्या वाहनतळाच्या बाबतीमध्ये, समस्या बाबतीमध्ये देखील पाहणी केली होती। खास करून आता हे मध्यवर्ती खरं तर मोठं रेल्वे स्टेशन होतंय। आपल्याला माहिती असेल नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने वैष्णवीजी रेल्वे मंत्री त्यांनी जवळपास देशभरातील अनेक रेल्वे स्टेशन अमृत भारत रेल्वे स्टेशनच्या अंतर्गत त्याचं विस्तारीकरण, सुधारीकरण आणि प्रवाशांच्या सोयीसाठी अतिशय चांगलं करण्याचं काम केलेलं आहे। मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये पनवेल असेल किंवा नेरळचं रेल्वे स्टेशन असेल आणि पुढे जाऊन लोणावळा असेल, तळेगाव असेल, देवरोड असेल, चिंचवड असेल, हे सगळे अमृत भारत रेल्वे स्टेशनच्या अंतर्गत कामं घेतलेले। त्याचं मुख्य रेल्वे स्टेशन हे पनवेल रेल्वे स्टेशन आधुनिक करण्याचं काम MSRDC आणि रेल्वे विभाग हे 2 वेगवेगळ्या संस्था आहेत रेल्वे विभागाच्या, त्या करतात आणि त्याची पाहणी मी आज ठेवलेली आहे। लोकांच्या सोयीसाठी एक्सिलेटर असेल, लिफ्ट असेल, बाकी सुविधा करण्याचं काम करतो। आज माझ्याबरोबर महापौर आहेत, त्या स्थानिक नगरसेवक आहेत सगळेजण, आणि त्यांनी काही सूचना केलेल्या आहे की मोठ्या संख्येनं प्रवासी येतात, त्यांना पार्किंगची व्यवस्था व्हावी आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी सूचना केलेल्या आहे। ती देखील मागणी घेऊन मी मध्य रेल्वेचे GM यांच्याकडे ती पाठपुरावा करेन, रेल्वे बोर्डाला देखील त्याची विनंती करेन आणि रेल्वे मंत्र्यांना देखील करेन। ज्या ज्या कन्स्ट्रक्शन होत असताना त्याच्यामध्ये असुविधा आहे व काही त्रुटी आहेत त्या दूर करण्याचं काम या पाहणी दौऱ्याच्या माध्यमातून मी करणार आहे आणि मी आज इथून जवळपास 4-5 रेल्वे स्टेशनला देखील भेट देणार आहे। पनवेल ते कर्जत या मार्गिकेवरती काही ठिकाणी बोगदा आहे, अंडरपास होतोय, त्याची देखील पाहणी करणार आहे। एकूणच काही त्रुटी भविष्यामध्ये राहू नये, लोकप्रतिनिधी म्हणून या परिसरातला या सगळ्या बाबतीमध्ये गांभीर्याने घेऊन काही सूचना मी रेल्वे अधिकाऱ्यांना आताही केलेल्या आहे, माझ्या प्रवासात देखील करणार आहे। बघा, तुम्हाला सांगतो, मावळ लोकसभा मतदारसंघ पर्यटनाला चालना देणारा मतदारसंघ आहे। लोणावळा असेल, खंडाळा असेल, माथेरान असेल, माथेरान सारखी रेल्वे जी ट्रेन होती ते पर्यटकाचं आकर्षक असलेली ती बंद करण्याचा निर्णय घेतला होता रेल्वे विभागाने। मी स्वतः त्याचा पाठपुरावा केला, त्या ठिकाणी ट्रॅक बदलला, कॅबिन वॉल टाकले, नवीन आता आपण बोगी केलेले आहेत, इंजिन नवीन आणलेले, पर्यटक मोठ्या संख्येने त्या माध्यमातून वाढतात। जो निर्णय रेल्वे विभागाने केला बंद करण्याचा घेतला होता त्याला चालू करण्याचा निर्णय घेतला आणि मोठा खर्च त्यावरती केला आहे। याच पद्धतीने आता पनवेलला नवीन एअरपोर्ट चालू झालेले। मी मध्यंतरी रेल्वे मंत्र्यांनी ज्यावेळेस भेट दिली होती त्यांच्याबरोबर मी लोणावळ्यापासून तर पुण्यापर्यंत गेलो होतो। खरं तर पनवेलला देखील मी त्या ठिकाणी आलो होतो आणि त्यांनी त्यावेळेस मी सूचना केल्या होत्या की नवीन एअरपोर्टपासून कनेक्टिव्हिटी या रेल्वे स्टेशनला देण्याच्या संदर्भामध्ये मी सूचना केल्या। रेल्वे मंत्र्यांनी ते मान्य देखील केलेले आहे। आपल्याला ज्ञात असेल या बजेटमध्ये केंद्रीय बजेटमध्ये मोठी घोषणा झाली, मुंबईपासून तर पुण्यापर्यंत, पुढं बँगलोरपर्यंत आणि हैदराबादपर्यंत फास्ट ट्रेन चालवण्याच्या संदर्भामध्ये 18,000 कोटीचं बजेटमध्ये तरतूद केलेली आहे। उद्याच्या कालावधीमध्ये इथला प्रवासी निघाला तर 40 मिनिटांमध्ये पुण्याला पोहोचणार आहे, उद्या बँगलोरला पोहोचणार आहे। रस्त्याची प्रगती असेल, रेल्वेची प्रगती असेल, या सरकारच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर झाली। पनवेल ते उरणला जाणारा मार्ग रेल्वेचा चालू झाला आहे। पनवेल ते उरणला जाणारा कंटेनरचा मार्ग तुम्हाला माहिती आहे, 4-4 तास ट्रॅफिक जाम होती, तो 30 मिनिटात आता पोहोचला जातोय। 8 लेनचा रस्ता झाला मान्य गडकरींच्या माध्यमातून। कळंबोली सर्कलला मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिक जाम होती, ते देखील काम चालू आहे NHAIच्या माध्यमातून। कालच परवा माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे, अटल सेतूपासून डायरेक्ट
एक नवीन मार्ग लोकांच्या प्रवासासाठी पुण्यापर्यंत करण्याचं काम केलं. एकूणच आपण जर पाहिलं तर हे सरकार विकासाला चालना देणारे, जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्यांचा प्रवास सुखाचा व्हावा, मग तो रोडने असेल, रेल्वेने असेल, एअरने असेल, या संदर्भाला चालना देणारा सरकारच्या माध्यमातून चांगलं काम होतं. त्यामध्ये कुठल्या त्रुटी राहू नये आणि लोकप्रतिनिधी म्हणून माझं काम आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांचं देखील म्हणणे ऐकून घेऊन त्या ठिकाणी नगरसेवक आहे, भारतीय जनता पक्ष, शिवसेनेचे आमचे नगरसेवक, सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण हे काम देखील करतो. केंद्र सरकारचं काम आहे, राज्य सरकारशी निगडीत अनेक कामं आहे. पनवेल ते कर्जत मार्ग होत असताना कर्जतच्या अनेक समस्या आहेत. घाट सेक्शन मोठ्या प्रमाणावरती, रेल्वे विभाग देखील त्याचा आता मोठा निर्णय त्या माध्यमातून घेतोय आणि तो घाट सेक्शन देखील दूर करण्याच्या संदर्भामध्ये रेल्वेच्या वतीनं प्रयत्न केले जातील. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये रेल्वे मंत्र्यांनी त्या प्रकारचे सुरुवात केली. तुम्हाला सांगतो, या ठिकाणी पार्किंगची मोठी व्यवस्था होत असताना त्या ठिकाणी स्टॉल देखील देतोय. आज पनवेलचं बस स्थानक गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होतं विकासाच्या दृष्टिकोनातून. मध्यंतरी सरनाईक साहेबांच्या बरोबर मी व्हिजिट केली या मतदारसंघातल्या, आणि ज्या ज्या ठिकाणी बस स्थानक आहे त्या ठिकाणी महिलांना व्यवसायाला चालना देण्याच्या संदर्भात, स्टॉप उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये त्यांच्याकडून देखील प्रयत्न करतो. रेल्वे विभाग स्टॉल देतो, पण रेल्वे विभागाचं धोरण वेगळं आहे. कारण रेल्वे विभाग स्टॉल देत असताना त्याला निविदा प्रक्रिया करतो आणि त्याच्यामध्ये जो टेंडर होल्ड येतो, टेंडर जो दाखल करतो त्याला ते दिलं जातं. परंतु महिलांच्या चालण्याच्या संदर्भामध्ये सातत्यानं रेल्वे मंत्री आणि पंतप्रधान यांनी देखील कोटा आरक्षित केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून स्थानिक महिलांना देखील रोजगार उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये आपण प्रयत्न. या पाहणी दौऱ्यावेळी शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक रामदास शेवाळे, ॲडव्होकेट प्रथमेश सोमन, पनवेलचे महापौर नितीन पाटील, भाजपचे नगरसेवक आणि रेल्वे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पनवेल रेल्वे स्थानकाच्या विकासकामांना गती देऊन प्रवाशांना आधुनिक, सुरक्षित आणि सोयीस्कर सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. पालिका प्रशासन, नवी मुंबई.